आषाढ महिन्यातील बारस, श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमा असे महिन्यामागून महिने, दिवसामागून दिवस सरतात न सरतात तोच भावाला आपल्या बहिणीची आठवण येते. आता गौरी गणपतीचा सण जवळ आला तेव्हा आपल्या बहिणीला माहेरी आणायला गेलं पाहिजे. असं करता करता दिवस कसे निघून जातात तेच कळत नाही. आणि मग भाद्रपद महिन्याला सुरुवात होते. भाऊ प्रतिपदेच्याच दिवशी बहिणीला माहेरी आणण्यासाठी जातो. बहीण आपल्या भावाला दुरूनच पाहून ओळखते आणि मग ती पाय धुवायला पाणी देते, बसायला पाट देते, जेवू खाऊ घालते. नंतर बहीण बंधुराजांना विचारते की दादा, आज बऱ्याच दिवसांनी बहिणीची आठवण झाली. आपले माहेराला, चल बहिणी आपले माहेराला, गौरीचे सणाला. बाईनी हाणले गो पाय धोवाया पाणी न, बाईनी हाणले गो पाय धोवाया पाणी. न आत धोबावा पैयाची पाऊल, न आत धोबावा पैयाची पाऊल. बाईनी मांडलाय गो चंदनाचा पाटून, बाईनी मांडलाय गो चंदनाचा पाटू. न बाईनी वारिले गो सुवर्णाचं टाटून, बाईनी वारिले गो सुवर्णाचं टाटू. बहुश दिवसाचे बहीण पुसते गो पाठीचे बंदवाला, न बहीण पुसते गो पाठीचे बंदवाला. न आवरे दिवसानी कैसा ऐलास भेटीला, र आवरे दिवसानी कैसा ऐलास भेटीला. न बाई मी आईलून गो तुला मायराला नेवाला, न बाई मी आईलून गो तुला मायराला नेवाला. र बावा कशी येऊ मी, कशी येऊ मायराला, र बावा कशी येऊ मी, कशी येऊ मायराला. पुसत धन्याला बाई तुझा पुस गो आपुले भरताराला, न बाई तुझा पुस गो आपुले भरताराला.
बारजे माखन काय पुसते न माझे लाडकुले बारजे माखन काय पुसते न बारजे दापूस गो आपुले सासऱ्याला न बारजे दापूस गो आपुले सासऱ्याला पुसते सासऱ्याला बाय तू भल्ल्या चले की माखन काय पुसते न बाय तू भल्ल्या चले की माखन काय पुसते बापूस आपलेच गो आपुले भरता राशी न बापूस आपलेच गो आपुले भरता राशी न राजा दिली गो दीड दिवसाची न राजा दिली गो दीड दिवसाची न बंधवा येतय मी माये राशी न बंधवा येतय मी माये राशी आपुले मायरचे आखर बरशी नाली पुनवेचे आखर बरशी नाली पुनवेचे भादव्या महिन्याचे चल बहिणी आपले माहेराला चल बहिणी आपले माहेराला गौरीचे सणाला असाच एक गरीब भाऊ आपल्या श्रीमंत बहिणीकडे भर उदानाच्या भरतीला तोंड देऊन समुद्र पार करून बहिणीला माहेरी आणण्यासाठी जातो. मोठ्या प्रेमानं हाका मारतो की ताई, मी तुला गौरीच्या सणासाठी माहेरी न्यायला आलोय. मला पाय धुवायला पाणी दे, बसायला पाट दे, पान सुपारी दे. परंतु बहीण श्रीमंतीच्या भरात भावाला टाळण्याचा प्रयत्न करते. तेव्हा भाऊ आपल्या बहिणीची परीक्षा घेण्यासाठी म्हणतो की मी मुंबई शहराला चाललोय, तरी तुझ्यासाठी काय काय आणू ते सांग. बहीण आनंदित होऊन सांगते, पैठणी साडी आणि गजणीची चोळी आण. तेव्हा भाऊ कशा प्रकारे प्रतिउत्तर देतो ते ऐकूया. दर्या भरला पेसानी व तलार, दर्या भरला पेसानी व तलार, दर्या भरला पेसानी व तलार, दर्या भरला पेसानी व तलार. न भाऊ बसला पहिले तरी लाग, भाऊ बसला पहिले तरी लाग, भाऊ बसला पहिले तरी लाग, भाऊ बसला पहिले तरी लाग. न उतरला आपल्या बहिणीचे गावाला ग, उतरला आपल्या बहिणीचे गावाला ग, उतरला आपल्या बहिणीच्या गावाला ग, उतरला आपल्या बहिणीच्या गावाला ग. गेला आपुल्या बहिणीच्या घराला ग, गेला आपुल्या बहिणीच्या घराला ग, गेला आपुल्या बहिणीच्या घराला ग, गेला आपुल्या बहिणीच्या
न दर्या भरला फेसानी वतलार दर्या भरला फेसानी वतलार दर्या भरला फेसानी वतलार दर्या भरला फेसानी वतलार हाका मारी ते लारू के बनी लाग हाका मारी ते लारू के बनी लाग आका मारी ते लारू के बहिणी लाग आका मारी ते लारू के बहिणी लाग नहान ग बहिणी पायदो वाया पाणी ग हान ग बहिणी पायदो वाया पाणी ग ग बहिणी पायदो वाया पाणी ग बहिणी पायदो वाया पाणी ग बघून बहीण बोलाया लागली ग बघून बहीण बोलाया लागली ग बघुनी बहीण बोलाया लागली ग बघुनी बहीण बोलाया लागली ग काय सांगू बंधवा राती बावी आटल्यार 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 न दर्या भरला फेसानी वतलार दर्या भरला फेसानी वतलार दर्या भरला फेसानी वतलार दर्या भरला फेसानी वतलार हान ग बहिणी बैसायाला पाट ग हान ग बहिणी बैसायाला पाट ग अनग बहिणी बैसायाला पाट ग अनग बहिणी बैसायाला पाट ग काय सांगू बंधवा राती सुतार कोणालार 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 नहान ग बहिणी पान सुपारी खाया ग हान ग बहिणी पान सुपारी खाया ग अनग बहिणी पान सुपारी खाया ग अनग बहिणी पान सुपारी खाया ग काय सांगू बंधवा राती लागेल को माहीर 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 न दर्या भरला फेसानी वतलार दर्या भरला फेसानी वतलार दर्या भरला फेसानी वतलार दर्या भरला फेसानी वतलार बाय मी जातय मुंबई शाळा लाग बाय मी जातय मुंबई शाळा लाग बायमी जाते मुंबई शाळा लाग बायमी जाते मुंबई शाळा लाग लारू के बहिणी काय काय पाहिजे तुला ग लारू के बहिणी काय काय पाहिजे तुला ग दारू के बहिणी काय काय पाहिजे तुला ग दारू के बहिणी काय काय पाहिजे तुला मल्हार बंधवा सारी सोनी पाहिजे र 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 आता बहिणी कशी लाज नाही वाटेल तुला ग आता
एकदा गणपती आणि कार्तिक स्वामी दोघात मोठा कोण याबद्दल भांडत असतात. शेवटी ते शंकर पार्वतीकडे जातात. शंकर पार्वतीला मोठा पेच पडतो. शेवटी शंकर दोघांना सांगतात की जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा घालून अगोदर येईल तो मोठा. कार्तिक स्वामी आपलं वाहन मोर यावर बसून पृथ्वी प्रदक्षिणच निघतो. गणपतीचं वाहन उंदीर म्हणून धूर्तपणे विचार करून गणपती आपल्या माता पिता शंकर पार्वतींना प्रदक्षिणा घालतो आणि सांगतो की हे देवा, आपण सर्वव्यापी आहात. आपणच सर्व सृष्टी निर्माण केलीत, म्हणून मी तुम्हाला प्रदक्षिणा घातली, म्हणजेच पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. शंकर पार्वती निसंकोचपणे मान्य करतात. त्यामुळं आनंदित झालेला गणराया आपल्या महालात येऊन शय्येवर बसतो. भगिनी आपल्या हक्काच्या माहेरपणाला येतात. हार फुलं नारळ घेऊन गौराय मातेची आराधना करतात. गौरी मातेसमोर ऊद धूप जाळून फेर धरून गाणी गात नाचायला लागतात.
एकदा गणपती आपलं वाहन उंदरावर बसून जात असताना पाय घसरून पडतात. त्यावेळी चंद्रदेव हसायला लागतात आणि त्यामुळं क्रोधिष्ठ झालेले गणपती चंद्रदेवाला शाप देतात. जय शिव शंकर कैलासपती, जय शिव शंकर कैलासपती, गौराई मातेचा बाल गणपती. गौराई मातेचा बाल गणपती, गौराई मातेचा बाल गणपती. जय शिव शंकर कैलासपती, जय शिव शंकर कैलासपती, गौराई मातेचा बाल गणपती. गौराई मातेचा बाल गणपती, गौराई मातेचा बाल गणपती. शंकर पार्वती हिमालयावरी, गणपती बैसला मांडीवरी. गणपती बैसला मांडीवरी, गणपती बैसला मांडीवरी. गणपती बैसला उंदरावरी, फिरतय देव माझा कैलासावरी. फिरतय देव माझा कैलासावरी, फिरतय देव माझा कैलासावरी. शंकर पार्वती हिमालयावरी, गणपती बैसला मांडीवरी. गणपती बैसला मांडीवरी, गणपती बैसला मांडीवरी. गणपती बैसला उंदरावरी, फिरतय देव माझा कैलासावरी. फिरतय देव माझा कैलासावरी, फिरतय देव माझा कैलासावरी. घसरुनी परला, घसरुनी परला धरणीवरी, चंद्रदेव हसला वरचे वरी, गौराई मातेचा बाल गणपती. गौराई मातेचा बाल गणपती, गौराई मातेचा बाल गणपती. गणपती रागानी भरला, शाप दिला त्याने चंद्रदेवाला. शाप दिला त्याने चंद्रदेवाला, शाप दिला त्याने चंद्रदेवाला. बसेन मी चौथीचे दिवसाला, कोण नाही येणार तुझं तोंड बघाला. कोण येईना तुझं तोंड बघायला, कोण येईना तुझं तोंड बघायला. गणपती रागानी भरला, शाप दिला त्याने चंद्रदेवाला. शाप दिला त्याने चंद्रदेवाला, शाप दिला त्याने चंद्रदेवाला. बसेन मी चौथीचे दिवसाला, कोण नाही येणार तुझं तोंड बघाला. कोण येईना तुझं तोंड बघायला, कोण येईना तुझं तोंड बघायला. उपास धरला, उपास धरलाय बाय बापरानी, निवेद मांडलाय भक्त जनानी, गौराई मातेचा बाल गणपती. गौराई मातेचा बाल गणपती, गौराई मातेचा बाल गणपती. जय शिव शंकर कैलासपती, जय शिव शंकर कैलासपती, गौराई मातेचा बाल गणपती. गौराई मातेचा बाल गणपती, गौराई मातेचा बाल गणपती. गौराई मातेचा बाल गणपती, गौराई मातेचा बाल गणपती. गौराई मातेचा बाल गणपती, गौराई मातेचा बाल गणपती. कैलासावर शंकर पार्वती सोंगट्या खेळत असतात. शंकर देवावर डाव येतो. तेव्हा तो तिला विचारतो, तुला काय हवं ते माग. तेव्हा ती म्हणाली की देवा, भूतलावर मोठा दुष्काळ पडलाय, पाण्या वाचून मानव तडफडतोय, म्हणून माझी एकच इच्छा आहे की माझी सवत म्हणून तरी गंगेला घेऊन ये. देवाला विचार पडला की आता काय करावं. त्याला एक युक्ती सुचते. तो म्हणतो की माझ्या काही अटी मान्य करशील तर मी गंगेला घेऊन येईन.
पाणी गोदारी भरून पाणी दारी भरून पाणी गोदारी भरून पाणी गिरजेनी हानील शिंकी यातलं लोणी गो शिंकी यातलं लोणी शिंकी यातलं लोणी गो शिंकी यातलं लोणी तुझमनी काई गिरजे हाई गो काई गिरजे हाई काई गिरजे आई गो काई गिरजे आई मजमनी सतोली उदर सतोली उदर न एके गो गाठीचे दोन भाग होतीन गो दोन भाग होतीन दोन भाग होतीन गो दोन भाग होतीन झाले ते होत सतोली उदर सतोली न समुद्र गिरजा पर सोगोटा खेलती ग सोगोटा खेलती एके गो बांगडीचे दोन भाग होतीन गो दोन भाग होतीन दोन भाग होतीन गो दोन भाग होतीन न झाले ते होत सतोली उदर सतोली न एके ग कुंकूचे दोन भाग होतीन गो दोन भाग होतीन दोन भाग होतीन गो दोन भाग होतीन न झाले ते होत सतोली उदर सतोली न समुद्र गिरजा पर सोगोटा खेलती ग सोगोटा खेलती एके गो सारीचे दोन भाग होतीन गो दोन भाग होतीन दोन भाग होतीन गो दोन भाग होतीन न झाले ते होत सतोली उदर सतोली न एके ग चोलीचे दोन भाग होतीन गो दोन भाग होतीन दोन भाग होतीन गो दोन भाग होतीन न झाले ते होत सतोली उदर सतोली हानीले सतोली काया रे देवी काया रे देवी न ठेविली ठेविली केसाचे जतीनू गो केसाचे जतीनू केसाचे जतीनू गो केसाचे जतीनू गो केसाचे जतीनू गो केसाचे जतीनू गो केसाचे जतीनू नाचता नाचता साऱ्या भगिनी फार थकून जातात, पण गौरी माता काही येत नाही. पुन्हा पुन्हा विनवणी केल्यावर गौरी माता येते, पण एकटीच येते. डुलडुल डोंगरावाचे गौर येते कुली
गौरी मातेला सुवर्ण कमळ हवं असतं म्हणून ती तळ्यात उतरते, पण पाणी खोल असल्यामुळं कमळ काही केल्या हाती लागत नाही. बंधुराज आपल्या बहिणीला घेऊन घरी मोठ्या आनंदाने येतो. नंतर बहीण गावातील सोनाराजवळ गौराय मातेला सुवर्णालंकार बनवण्यासाठी विनंती करते. माझे
more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/Venus Regional.